आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता पवार स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मंत्रिमंडळ विस्तारले, नाराजीचे सूर उमटले। मध्य प्रदेशात पुराचा कहर, लष्कराला पाचारण। युवतीची हत्या करणाऱ्यांना योग्य शिक्षा देण्याची मागणी। गुडस येथील ग्रामस्थांचे निवेदन सादर। महानगरपालिकेवर मराठी फलक लावण्यासाठी केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांनी दिले आदेश। मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा। माजी खासदार विजय संकेश्वर यांच्या जीवनावर चित्रपटाची निर्मिती। डॉक्टर BT चेतन यांनी दिली दुर्गम भागात कोरोना सेवा। कासवाच्या तस्करी प्रकरणी दोघांना अटक। आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अन्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अन्वेकर गोल्ड। अन्वेकर गोल्ड 8884388863। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। नूतन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले आहे। पक्ष नेतृत्वातील बदलानंतर काही नव्या चेहऱ्यांचा समावेश करून आणि जुन्या जाणत्या नेत्यांना डच्चू देऊन नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात आले आहे। मात्र तरी देखील नाराजीचा सूर उमटला असून काही निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया देखील व्यक्त होत आहे। बोम्मई यांच्या मंत्रिमंडळात 29 जणांचा समावेश करण्यात आलाय। यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील विद्यमान मंत्री शशिकला जोल्ले आणि उमेश कत्ती यांना त्यांची पदे पुन्हा देण्यात आली आहेत। मात्र इतर कोणालाही यामध्ये संधी देण्यात आलेली नाही। मंत्रिमंडळात स्थान अपेक्षित असणाऱ्या काही सदस्यांचा मात्र अपेक्षाभंग झाला आहे। मंत्रिमंडळाच्या यादीबाबत मुख्यमंत्र्यांनी नवी दिल्ली येथे जाऊन शिक्कामोर्तब केले। त्यानंतर याची घोषणा करण्यात आली। मात्र ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही त्यांच्या समर्थकांनी नाराजीचा सूर आळविला आहे। नूतन मंत्रिमंडळाचा शपथविधी बुधवारी दुपारी पार पडला। मध्य प्रदेशात पुराचा कहर, लष्कराला पाचारण। मध्य प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसानं ग्वालियर चंबल भागात हाहाकार उडवून दिलाय। या भागातील जवळपास 1177 गावांना या पुराचा फटका बसलाय। नागरिकांचे आणि प्राण्यांचे जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे। शिवपुरी आणि शोपूर जिल्ह्यात ही परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे। मध्य प्रदेशाच्या शिवपुरी जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय। इथल्या जवळपास 200 गावांना पुरानं मोडीत काढलंय तर 22 गावं पाण्याखाली आहेत। प्रशासनाचे परिस्थितीवर ताबा मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत। NDRF आणि SDRF यांचे प्रयत्न सुरू असतानाच आता भारतीय लष्करालाही पाचारण करण्यात आलंय। आमचे 2 मंत्री शिवपुरीमध्ये कंट्रोल रूम बनवून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। भारतीय लष्कराच्या 4 कॉलमची मागणी आहे। एक कॉलममध्ये लष्कराचे 80 जवान सहभागी असतात। लष्कर पाठवणं योग्य राहील असं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे। युवतीची हत्या करणाऱ्यांना योग्य शिक्षा देण्याची मागणी। रायबाग तालुक्यातील हारुगिरी गावामध्ये 16 वर्षीय युवतीची हत्या करण्यात आली आहे। या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी श्रीराम सेना आणि हिंदू राष्ट्र सेना यांच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की रायबाग येथील घटना ही समाज विघातक आणि जिहादी प्रवृत्तीच्या हल्लेखोरांनी घडविली आहे। तसेच कॅम्प येथील एका बालिकेवर अत्याचाराची घटना देखील घडली आहे। या प्रकाराविरोधात पोलीस प्रशासनाने कृतीशील होणे गरजेचे आहे। सरकारने योग्य पोलीस बंदोबस्तासाठी आवश्यक पावले उचलावीत। त्याचप्रमाणे पीडित युवतीच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे। निवेदन सादर करतेवेळी संघटनेचे प्रमुख रविकुमार कोकितकर आणि इतर सदस्य उपस्थित होते। मान्य जिल्हाधिकारी ಅವರಿಗೆ ನಾವು ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಸಮಾಜಘಾತಕ ಕ್ರೂರ ಪ್ರವೃತ್ತಿ ಜಿಹಾದಿ ಮಾನಸಿಕತೆಯುಳ್ಳ ಕಾಮುಕ ಬಲಾತ್ಕಾರಿ ವ್ಯಕ್ತಿ ಮೇಲೆ ಕಠೋರ ಕ್ರಮ ಜರುಗಿಸಬೇಕೆಂದು
ನಾವು ಶ್ರೀರಾಮ ಸೇನಾ ಮತ್ತು ಹಿಂದೂ ರಾಷ್ಟ್ರ ಸೇನಾ ಕುರಿತು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ಳುವುದೇನೆಂದರೆ, ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ತಾಲೂಕು ರಾಯಬಾಗ್ ಹಾರುಗೆರೆಯಲ್ಲಿ 16 ವರ್ಷದ ಯುವತಿಯು ಪ್ರೀತಿಸಿದ ಕಾರಣ ಚಾಕುವಿನಿಂದ ಎರಿತು ಹತ್ಯೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಅದೇ ತರಹ ಬೆಳಗಾವಿ ಕ್ಯಾಂಪ್ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಹೆಣ್ಣು ಮಗುವಿನ ಮೇಲೆ अत्याचार ಮಾಡಿರುವ घटನೆ ನಡೆದಿರುತ್ತದೆ. गुडस येथील ग्रामस्थांचे निवेदन सादर. गुडस तालुका हुक्केरी येथील ग्रामस्थांच्या गायरान जमिनीचे संरक्षण करावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीचे निवेदन बुधवारी जिल्हाधिकारी यांच्या नावे सादर करण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की सदर जमीन ही सुरक्षित ठेवण्याच्या मागणीसाठी यापूर्वी अनेक वेळा निवेदने देण्यात आली आहेत, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे या जमिनीवर अतिक्रमण होत आहे. सदर जमीन सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने कृतीशील पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली. महानगरपालिकेवर मराठी फलक लावण्यासाठी केंद्र भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांनी दिले आदेश. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांनी महानगरपालिकेवर मराठी फलक लावण्यासाठी महापालिका आयुक्तांची तसेच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती, पण तिथून काहीच प्रतिसाद न भेटल्याने युवा समितीने थेट केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नख्वी तसेच चेन्नई येथील भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांना पत्र पाठवले होते. या अर्जाची दखल घेत चेन्नई येथील दक्षिण आणि पूर्व विभाग भाषिक अल्पसंख्याक कार्यालय चेन्नईचे सहाय्यक आयुक्त एस शिवकुमार यांनी मनपा आयुक्तांना पत्र लिहून बेळगावात मराठी भाषिकांची संख्या जास्त आहे, तसेच 2013 मध्ये धारवाड उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची माहिती घेत नव्या महानगरपालिका इमारतीवर मराठी फलक लावावा असा निर्देश दिला आहे. मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा. गणेशोत्सवासंदर्भात प्रशासनाने नियमावली जाहीर केल्यानंतर मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रास्ताविक शिवराज पाटील यांनी केले. मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील म्हणाले, ज्या मंडळाच्या गल्लीत मंदिर नाही त्यांना 10 बाय 10 आकाराचा मंडप घालण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी, तसेच आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत सहभागी कार्यकर्त्यांची संख्या वाढवून द्यावी. यासाठी शहरातील गणेशोत्सव मंडळांची बैठक 10 ऑगस्ट रोजी होईल. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येईल असे सांगितले. यावेळी शुभम शेळके, विकास कलघडगी, बाबूलाल राजपुरोहित, गणेश दड्डीकर, प्रकाश मरकाळे, सतीश गौरगोंडा, सागर पाटील, महादेव पाटील, श्रीकांत कदम, मदन बामणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. माजी खासदार विजय संकेश्वर यांच्या जीवनावर चित्रपटाची निर्मिती. विविध व्यावसायिक क्षेत्रात प्रभावी कामगिरी केलेले माजी खासदार विजय संकेश्वर यांच्या जीवनावर विजयानंद या नव्या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. वाहन उद्योग, माध्यम क्षेत्र यांच्यासह विविध उद्योगामध्ये विजय संकेश्वर यांनी ठसा उमटविला, तसेच खासदारपद देखील भूषविले. त्यांच्या जीवन चरित्राचे दर्शन या चित्रपटामधून होणार आहे. VRL फिल्म प्रोडक्शन या संस्थेच्या माध्यमातून या नवीन चित्रपटाची निर्मिती झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जीवनात यशस्वी होण्यासाठी विजय संकेश्वर यांनी केलेल्या संघर्षाची गाथा या चित्रपटातून उलगडणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ऋषिका शर्मा यांनी केले. या चित्रपटासाठी अनेक तंत्रज्ञ आणि कलाकारांची फौज कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. डॉक्टर BT चेतन यांनी दिली दुर्गम भागात कोरोना सेवा. दुर्गम, डोंगराळ आणि जंगल भागाने वेढलेल्या परिसरात राहणाऱ्या हजारो कुटुंबियांना त्यांच्या दारापर्यंत पोहोचून कोरोनाविषयक सेवा देण्याचे कार्य कणकुंबी येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BT चेतन यांनी केले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणाऱ्या कष्टकरी समाजासाठी त्यांनी दिलेली सेवा कौतुकास्पद ठरली आहे. या संदर्भात त्यांनी माध्यमांशी संवाद साधून माहिती दिली. खानापूर तालुक्यातील कणकुंबी, आमगाव, चिगुळे यासह सुमारे 32 गावे ही जंगल भागाने वेढलेली आहेत. त्या ठिकाणी वैद्यकीय सेवेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत होते. सुमारे 25,000 लोकसंख्येच्या या परिसरासाठी त्यांच्या गावापर्यंत पोहोचून त्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले, तसेच रुग्णांची चाचणी करण्यात आली. कष्टकरी असणाऱ्या या भागातील रहिवाशांना एरवी रोगराईचा संसर्ग नाही, परंतु काही कष्टकरी गोवा येथून स्थलांतरित झाल्यामुळे या भागात 100
86 रुग्ण आढळले होते। यापैकी 3घांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, मात्र हे प्रमाण अत्यंत अल्प मानावे लागेल। या केंद्राच्या सहकारी वर्गाच्या मदतीमुळे आणि युनायटेड वेलफेअर असोसिएशन या संस्थेच्या मदतीने ही मोहीम यशस्वी झाली आहे, असे त्यांनी सांगितले। यावेळी संदीप खन्नूकर, श्रीकांत काकतीकर उपस्थित होते। आज डॉक्टर बीटी चेतन कणकुंबी प्राथमिक आरोग्य सेंटरचे मेडिकल ऑफिसर या नात्याने त्यांनी इथं आपल्या भागात आलेले आहेत आणि अशा ह्या कणकुंबी असा हा एकदम दुर्गम भाग खानापूर तालुक्यातून, तिथून गोव्याची बॉर्डर, नंतर खानापूर असा जवळजवळ 32 गावं आहेत आणि तिथं 25,000 पॉप्युलेशन आहे। आणि अशा ह्या घनदाट जंगल वस्तीमध्ये कोणतीही प्राथमिक आरोग्याची सुविधा भेटत नाही, तरी डॉक्टर बीटी चेतन आणि यांच्या टीमनं गेल्या 2 वर्षाच्या कालावधीत, कोरोनाच्या कालावधीत अत्यंत निसंगपणे चांगली सेवा बजावलेली आहे। कासवच्या तस्करी प्रकरणी 2घांना अटक। कासवांची तस्करी करून त्यांची विक्री करत असताना वनविभाग पोलिसांनी धाड टाकून 2घांना अटक केली। त्यांच्याकडून 2 कासव आणि मोटारसायकल जप्त केली आहे। BS येडियुरप्पा रोडवरील मारुती मंदिराजवळ वनविभागाच्या पोलिसांनी ही कारवाई केली। पुंडलिक लक्ष्मण नसलापुरे वय 27 राहणार विजयनगर चिकोडी आणि शशांक नागेश पुजारी वय 23 राहणार वडगाव अशा अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत। दोघे जण जंगलातून बेकायदेशीररित्या 2 कासव आणून त्यांची विक्री करत असल्याची माहिती वनविभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली होती। त्यानुसार अधिकाऱ्यांनी सापळा रचून या 2घांना अटक केली। तसेच 2 जिवंत कासव आणि मोटारसायकल जप्त केली आहे। 3 किलो 850 ग्रॅम आणि 1 किलो वजन असलेले कासव जप्त करण्यात आले आहेत। वनविभागाच्या पोलीस उपनिरीक्षक रोहिणी पाटील यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली। आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट। लोंढा रामनगर महामार्गाची दुर्दशा तसेच खानापूर शहरातील मेन रोड सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचा करणे, मलप्रभेवर उमेवाडी येथील पुलाची उंची वाढवून नवीन पूल बांधकाम आदी मागण्यांसाठी खानापूर आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे। यावेळी आमदार निंबाळकर यांनी खानापूर रामनगर मार्गाची दुर्दशा, त्यामुळे 40 मराठी गावांना होणारा त्रास, लोंढा रामनगर रोडवरील पुलाची दुरावस्था याबाबतची सविस्तर माहिती दिली। गडकरी यांनी तात्काळ पर्यावरण अधिकाऱ्यांना फोन लावून फैलावर घेतले। तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कर्नाटकचे मुख्य अभियंते सूर्यवंशी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तात्काळ रस्ता दुरुस्त तसेच नवीन टेंडर काढण्याची सूचना केली। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777।
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। बेळगावातील युवा कलाकारांच्या कल्पकतेमधून आला श्रावण आला हे गाणे साकारले आहे। याचे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे। तसेच हे गाणे आता मराठी चॅनलवरून उपलब्ध झाले आहे। रान फिल्म प्रोडक्शन बेळगाव आला श्रावण आला या मराठी गाण्याच्या पोस्टरचे नुकतेच अनावरण तांडव डान्स इन्स्टिट्यूट येथे करण्यात आले। आला श्रावण आला हे मराठी गीत संपूर्ण बेळगाव परिसरातील टीमने तयार केले आहे। तसेच याचे सुंदररित्या चित्रीकरण करून खास श्रावण महिन्याचे महत्त्व पटवून दिले आहे। बुधवारपासून हे गाणे मराठी टीव्ही चॅनलवर प्रकाशित होत आहे। नमस्कार, मी सौरभ साळुंके। माझे मित्र अभिजित पाटणे यांचं आला श्रावण नावाचे खूप सुंदर लव्ह सॉन्ग उद्या प्रदर्शित होणार आहे रान फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवरती। तर आपण सर्वांनी हे गाणं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आला श्रावण या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। क्रांतिसिंह नाना पाटील आणि स्वातंत्र्य चळवळ विषयावर व्याख्यान। बेळगावात 1924 मध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। राजकीय प्रश्नासह सामाजिक प्रश्नही घेण्यावर एकमत झाले। त्यामुळे या अधिवेशनानंतर स्वातंत्र्य लढा व्यापक झाला। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर प्रत्येक नागरिकाला एकमत देण्याचा अधिकार राहील यावरही अधिवेशनात चर्चा झाली, असे प्रतिपादन माजी प्राचार्य आनंद मेंडसे यांनी प्रगतशील लेखक संघ आणि साम्यवादी परिवारातर्फे आयोजित क्रांतिसिंह नाना पाटील जयंतीनिमित्त क्रांतिसिंह नाना पाटील आणि स्वातंत्र्य चळवळ या विषयावर ते बोलत होते। अध्यक्षस्थानी कृष्णा शहापूरकर होते। अनिल अजगावकर यांनी प्रास्ताविक केले। व्यासपीठावर ॲडव्होकेट नागेश सातेरी होते। अस्तोली पूल धोकादायक बनल्यामुळे ट्रक माघारी धाडले। रामनगर अनमोड मार्गावरील ब्रिटिशकालीन अस्तोली पुलाची अतिवृष्टीमुळे वाताहत झाली असून या पुलावरून अवजड वाहतूक करणे धोक्याला निमंत्रण देणारे आहे। या धोकादायक पुलाची तहसीलदार संजय कांबळे यांनी पाहणी करून हा पूल वाहतुकीसाठी तुर्तास तरी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे 2 दिवसांपासून पुलावरील वाहतूक सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असलेली शेकडो वाहने माघारी धाडण्यात आली। आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यातून गोव्याला होणारी वाहतूक रामनगर अनमोड मार्गाने होते, पण गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे अस्तोलीच्या पुलाला धक्का बसला आहे। आधीच जीर्ण झालेल्या या पुलाला तडे गेले आहेत। त्यावरून 30 ते 35 टन भार क्षमतेची वाहने ये-जा करत असल्याने पूल कधीही कोसळण्याची शक्यता आहे। हा पूल कोसळल्यास जोयडा तालुक्यातील अनेक गावांचा रामनगरशी संपर्क तुटणार आहे। याची दखल घेऊन तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांनी अस्तोली पुलाची पाहणी केली। जिव्हाळा फाउंडेशनच्या वतीने डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण शिबिर। गुडशेट रोड बेळगाव येथील नर्तकी प्राईड येथे जिव्हाळा फाउंडेशनच्या वतीने डेंग्यू आणि चिकनगुनिया प्रतिबंधक लसीकरण शिबिर आयोजण्यात आले होते। या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून भाजप ओबीसी मोर्चाचे कर्नाटक राज्य सचिव किरण जाधव उपस्थित होते। या प्रसंगी डॉक्टर सविता कद्दू, डॉक्टर सुरेखा पोटे, शेखर पाटील, नितीन जैन, किरण शर्मा, अंकित पोरवाल, राकेश साकारिया यासह जिव्हाळा फाउंडेशनचे अन्य सदस्य उपस्थित होते। या भागातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ मोठ्या संख्येने घेतला। शेकाप पक्षाचा वर्धापन दिन साजरा। अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा 74वा वर्धापन दिन मंगळवारी सकाळी 9 वाजता पार पडला। कॉलेज रोडवरील सह्याद्री सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे निवृत्त क्रीडाधिकारी विलास नारायण घाडी हे होते। प्रारंभी अध्यक्षांच्या हस्ते लाल बावटा ध्वजाचे पूजन करण्यात आले। ज्येष्ठ कार्यकर्ते ईश्वर गुरव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, जिल्हा पंचायत माजी सदस्य सरस्वती पाटील, चंदगड तालुक्याचे नेते हर्षवर्धन कोळसेकर, बीडी मोहनगेकर, कृष्णा हुंदरे, विलास घाडी आदी उपस्थित होते। यावेळी शेतकरी विरोधी धोरणांबद्दल केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला। या बैठकीमध्ये दिवंगत नेते गणपतराव देशमुख, कल्लाप्पा घाटेगस्ती, LD बेळगावकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन LI पाटील यांनी केले। आभार SL चौगुले यांनी मानले। घरपट्टीत 31 ऑगस्ट पर्यंत 5% सूट। राज्यातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रातील मालमत्ता कर भरण्याच्या मुदतीमध्ये नगरविकास खात्याने वाढ केली आहे। त्यामुळे बेळगावकरांना मालमत्ता करात 5% सूट मिळविण्यासाठी
असणारी मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. विलंबाने कर भरणाऱ्या लोकांना 1 सप्टेंबरपासून 2% दंड आकारण्यात येणार आहे. नगरविकास खात्याचे सचिव लता के यांनी हा आदेश जारी केला आहे. कोरोना परिस्थितीमुळे जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कर भरणे अशक्य झाले होते. आता सर्व कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत. तरीही 31 ऑगस्टपर्यंत 5% सूट देण्यात आली आहे. याआधी 31 जुलैपर्यंत ही सूट होती. 31 ऑगस्ट नंतर मात्र 2% दंड आकारण्यात येणार आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या बैठक. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वाची बैठक गुरुवार दिनांक 5 रोजी दुपारी 3:30 वाजता मराठा मंदिरच्या कार्यालयात होणार आहे. या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे. सीमाप्रश्नी ऑगस्ट क्रांतीदिनी 9 ऑगस्ट रोजी 11,000 पत्रे पाठवण्याचा निर्धार खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केला आहे. याबाबत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीला त्यांनी पत्र दिले आहे. त्यामुळे या विषयावर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. याशिवाय मुंबई येथील सीमा कक्षात सीमाप्रश्नी काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांची वारंवार बदली होत आहे. त्यामुळे या विषयावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. अशोक नाईक यांचा राष्ट्रवादीतर्फे सत्कार. बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अशोक नाईक यांची रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाली. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. अशोक नाईक हे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. त्यांनी बेळगाव जिल्हा राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष आणि राज्य सरचिटणीस असताना उल्लेखनीय कार्य केले आहे. यावेळी पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय सेक्रेटरी इस्माईल मुल्ला, अमोल देसाई, सदा पाटील, श्याम मंथेरो, नारायण बस, दुर्गेश मेत्री, धनपाल अक्षिमणी, परशुराम कांबळे, कृष्णा कांबळे, परशुराम कोलकार, पारस कोलकार, हनुमंत चलवादी, संजू कोलकार, मारुती नाईक आदी उपस्थित होते. बाची नाक्यावर RT-PCR अनिवार्य. बेळगाव वेंगुर्ला राजमार्गावरील बाची तपासणी नाक्यावर महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनधारकांची अडवणूक करण्यात येत आहे. RT-PCR निगेटिव्ह प्रमाणपत्र नसेल तर प्रवेश नाकारला जात आहे. 2 दिवसांपासून RT-PCR प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनधारकांना परत पाठविण्यात येत आहे. बेळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या घटली असून कोल्हापूर जिल्ह्यात मात्र रुग्णसंख्या कमी होत नसल्याने येथील प्रशासनाने धसका घेतला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या विविध मार्गावर वाहनधारकांना रोखले जात आहे. महाराष्ट्र हद्दीतील शिन्नोळी येथील तपासणी नाका हटवण्यात आला असून बाची तपासणी नाक्यावर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. नागरिकांना बाची येथे अडविले जात असून RT-PCRची मागणी करण्यात येत आहे. अपवाद वगळता कुणाकडेही आवश्यक प्रमाणपत्र नसल्याने महत्त्वाचे काम सांगून पोलिसांकडे विनवणी केली जात आहे. मात्र पोलीस RT-PCR प्रमाणपत्रावर ठाम राहत असल्याने प्रवाशांना माघारी परतावे लागत आहे. नावगे येथील संपर्क रस्ता कामाला प्रारंभ. नावगे संपर्क रस्त्याच्या कामाला मंगळवारी प्रारंभ करण्यात आला. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या अनुपस्थितीत युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते पूजा करून कामाला प्रारंभ करण्यात आला. यासाठी 30 लाखांचा निधी मंजूर झाला असून यातून रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. गावातील संपर्क रस्त्याची दुरावस्था झाली होती. त्यामुळे ग्रामस्थांकडून रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात येत होती. याची दखल घेऊन रस्ता कामासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी निधी मंजूर केला असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. जनसेवा फाउंडेशनची पूरग्रस्तांना मदत. खानापूर तालुक्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना संकटाचा सामना करावा लागत आहे. याची दखल घेऊन जनसेवा फाउंडेशन या संस्थेतर्फे गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला. तसेच गरजूंना 150 आहार पाकिटांचे वितरण करण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष अभिलाष देसाई यांनी याबाबत पूरग्रस्तांना धीर दिला. तसेच आपण आपल्या परीने सदैव मदत करीत राहू अशी ग्वाही दिली. या मदत वितरण प्रसंगी दिलीप पवार, हनुमंत गुरव, लक्ष्मण बामणे, निरंजन बिर्जे, रवी पाटील आणि इतर सदस्य उपस्थित होते.
बांगलादेशने रचला इतिहास, पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला धूळ चारत मिळवला दणदणीत विजय। बांगलादेशच्या संघाने आज इतिहास रचला, कारण आतापर्यंत त्यांना ऑस्ट्रेलियाला पराभूत करता आलं नव्हतं। पण पहिल्याच T20 सामन्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आणि इतिहास रचल्याचे पाहायला मिळाले। यावेळी बांगलादेशच्या या ऐतिहासिक विजयाचा हिरो ठरला तो गोलंदाज नसूम अहमद, कारण नसूमने यावेळी भेदक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचे कंबरडेच मोडल्याचे पाहायला मिळाले। आतापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यामध्ये 4 T20 सामने खेळविण्यात आले होते, पण या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियानेच विजय मिळविले होते आणि बांगलादेशच्या विजयाची पाठी कोरी होती। पण बांगलादेशने या 5व्या सामन्यात दमदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियावर पहिल्यांदाच विजय साकारल्याचे पाहायला मिळाले। बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आता 5 T20 सामन्यांची मालिका होणार आहे। या मालिकेतील पहिला सामना जिंकत बांगलादेशने आता 1-0 अशी आघाडी घेतली आहे, पण यापुढेही विजय मिळवत बांगलादेश ही मालिका आपल्या नावावर करणार का याची उत्सुकता सर्वांनाच असेल। त्यामुळे आता या मालिकेकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले असेल। त्याचबरोबर येत्या काही दिवसानंतर T20 विश्वचषकही खेळविण्यात येणार आहे। त्यामुळे या विजयानंतर बांगलादेशच्या संघाचे मानसिक बळ नक्कीच वाढलेले असेल, पण आता या मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये ते कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष असेल। लवलीनला बॉक्सिंगमध्ये कांस्य पदक, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळाले 3रे पदक। भारताची बॉक्सर लवलीन बोर्गोहेनने महिलांच्या 69 किलो गटात कांस्य पदक पटकावले। टोकियो ऑलिम्पिकमधील हे भारताचे 3रे पदक ठरले आहे। उपांत्य फेरीत तुर्कीच्या बुसेनाझने लवलीनाचा पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला। भारताच्या लवलीनाने उपांत्य फेरीत प्रवेश करून लढतीआधी देशासाठी पदक निश्चित केले होते। त्या पदकाचा रंग कोणता असेल याची सर्वांना उत्सुकता होती। आज 4 ऑगस्ट रोजी झालेल्या लढतीत सुरमेनेलीने तिचा 5-0 असा पराभव केला। ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे बॉक्सिंगमधील 3रे पदक आहे। याआधी 2008 मध्ये विजेंदर सिंगने तर मेरी कोमने 2012 मध्ये कांस्य पदक जिंकले होते। त्यानंतर 9 वर्षांनी भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाले आहे। पदक तालिकेत सध्या चीन 32 सुवर्ण, 21 रौप्य आणि 16 कांस्य पदकांसह पहिल्या, तर अमेरिका 25 सुवर्ण, 29 रौप्य आणि 21 कांस्य पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे। जपान 20 सुवर्ण, 7 रौप्य आणि 12 कांस्य पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे। भारत 1 रौप्य आणि 2 कांस्य पदकांसह 62व्या स्थानावर आहे। टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला एकाच दिवशी 4 पदक जिंकण्याची संधी। टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताच्या पदकांच्या खात्यात फक्त 2च पदक असली तरी आज 4 ऑगस्ट रोजी यात दुपटीहून अधिक वाढ करण्याची संधी आहे। आतापर्यंत भारताने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य तर बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक जिंकले आहे। वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू आणि बॅडमिंटनमध्ये PV सिंधूने पदक जिंकून दिले आहे। टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज 4 ऑगस्ट रोजी भारतासाठी आनंदाचा दिवस ठरला आहे। भालाफेकमध्ये भारताचा नीरज चोप्रा अंतिम फेरीत पोहोचला आहे। त्याची फायनल 7 ऑगस्ट रोजी होईल, तर कुस्तीमध्ये रविकुमार दहिया आणि दीपक पुनिया यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केलाय। आज दुपारी महिला हॉकीमध्ये भारताचा संघ उपांत्य फेरीची लढत खेळणार आहे। बॉक्सिंगमध्ये लवलीन बोर्गोहेनने याआधीच पदक निश्चित केले आहे। लवलीनने कांस्य पदक निश्चित केले असून आज होणाऱ्या उपांत्य फेरीत विजय मिळवून पदकाचा रंग बदलण्याची संधी आहे। लवलीनने विजय मिळाल्यास बॉक्सिंगच्या अंतिम फेरीत जाणारी ती पहिली भारतीय ठरेल। कुस्तीमध्ये रविकुमारची सेमीफायनल दुपारी 2:45 होणार आहे, तर दीपक पुनिया देखील आजच सेमीफायनलची लढत खेळणार आहे। भालाफेक पात्रता फेरीत ग्रुप ए मध्ये नीरजने पहिल्याच प्रयत्नात 86.65 मीटर भाला फेकून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले। नीरज चोप्राचे हे पहिले ऑलिम्पिक आहे। त्याने पहिल्याच प्रयत्नात शानदार कामगिरी केली। अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी किमान 83.50 मीटर अंतर भाला फेकणे आवश्यक होते। नीरजने हे अंतर सहजपणे पार केले। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।